हॅलो, या MCQच्या सेशनमध्ये काय म्हणूया तुमचं स्वागत करूया का छानसं. तुम्ही चांगला अभ्यास करताय असं मला दिसून येत आहे अँड दॅट्स व्हेरी गुड. आपण MCQs बघतोय तर तुम्हाला ते नक्की एक्झामला उपयोगी पडतील अशी मला खात्री आहे. आणि कीप डुईंग इट. जर समजा असं झालं की उद्या जशा आज सुट्टी आली होती पण आपल्याला लेक्चर ऑनलाईन असल्यामुळे ते लेक्चर घ्यायचं आपल्याला शक्य झालं, पण जर समजा असं झालं की तुम्हाला ते करता येत नाही तरी तुमचा स्वतःचा या MCQचा अभ्यास चालू ठेवा नेहमी. ओके, सो आर यू फाईन विथ अवर MCQ? शुड वी स्टार्ट टुडे? येस मॅम. ओके, आता तुम्हाला माहिती आहे या सेशनमध्ये भरपूर बोलायला लागतं, अदरवाईज मग आपल्याला कळतच नाही की कुणी काय उत्तर दिलंय. बरोबर आहे ना? सो प्लीज डोंट बी इन अ हिचकिच मोड. ओके, की कुठल्याही प्रकारे हिचकिच ठेवू नका की अरे आता मी कसं बोलू काय बोलू. ओके, सो पहिल्यांदा मला वाटतं आपण बघूया फर्स्ट परफेक्ट कॉम्पिटिशन चे MCQ. चालतील? कोण सांगणार आहे पहिलं? हात वर करा की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायला सुरुवात करणार आहात. कूल, चॅट बॉक्स मध्ये टाकताय, चालेल. मी तुम्हाला तशा प्रकारे क्वेश्चन सांगते. टाका चॅट बॉक्स मध्ये. सो त्याच्या आधी मला असं सांगा, देर इज परफेक्ट नॉलेज टू ऑल बायर्स अँड सेलर इन दिस कॉम्पिटिशन. ऑप्शन आहेत परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, व्हेरी. सो तुम्हाला लक्षात आलंय की पहिला प्रश्न, मी तुमच्या प्रश्नांची वाट बघते तोपर्यंत मी फक्त तुम्हाला असे झुंजूर मुंजूर प्रश्न विचारत राहिले. ओके, येस, कोणीतरी विचारू शकता आणखीन? ओके, सो तोपर्यंत मी विचारते पुढचा प्रश्न परत एकदा. ओ येस, कूल. वी हॅव अवर फर्स्ट क्वेश्चन बाय अमृता. Dash is the market with largest number of buyers and sellers. Very good, perfect competition, right? Anybody else ज्यांना क्वेश्चनचं आन्सर करायचंय? व्हेरी गुड सानिया, तुम्ही पटापट उत्तर द्या बिकॉज आपोआपच. येस, तुम्ही मला माईक ओपन करून उत्तर दिलीत तरी चालणार आहेत पण तुमच्या सुटेबिलिटी प्रमाणे. ओके, कूल. अमृताचा पुढचा प्रश्न बघा. डॅश इज अ प्राइस टेकर. कोण प्राइस टेकर असतो इथे? डॅश इज अ प्राइस टेकर इन परफेक्ट कॉम्पिटिशन असा प्रश्न आहे. मेहक, घेऊया तुझा प्रश्न. आधी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. डॅश इज अ प्राइस टेकर, आणि हा ट्रिकी क्वेश्चन आहे. डॅश इज अ प्राइस टेकर इन परफेक्ट कॉम्पिटिशन. कारण कोण प्राइस टेकर असतो? एनीबडी? ओके, अमृता तू मेहकच्या प्रश्नावर उत्तर दिलेस, राईट? थांबा, आधी आपण अमृताचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, सो एनीबडी? येस, बायर अँड सेलर. मेहक, व्हेरी गुड, खूप चांगलं उत्तर आहे. कारण असा विचार करा की एक कोणीतरी नसतो. येत आहे तुमच्या लक्षात? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बायर आणि सेलर हे दोघंही मार्केटमध्ये प्राइस डिटरमाइन झालेली असते त्यांच्याप्रमाणे ऍक्ट करतात. ओके, सो डॅश इज अ प्राइस टेकर. दॅट मीन्स बायर्स अँड सेलर्स बोथ आर प्राइस टेकर. ओके, लेट्स से पुढचा प्रश्न मेहकचा. डॅश इज अपोजिट टू द परफेक्ट कॉम्पिटिशन. कोणता असेल? वैभवी, सांगू शकतेस तू मला माईक ओपन करून तुझं उत्तर? डॅश इज अपोजिट टू द परफेक्ट कॉम्पिटिशन. करेक्ट जुईमा, एकदम करेक्ट. उत्तर मोनोपॉली आहे. सानिया, एकदम करेक्ट आहे उत्तर. वैभवी, व्हेरी गुड. अरे वा, अमृताचा पुढचा प्रश्न पण आलेला आहे. इन अ लॉंग रन ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आर डॅश. In a long run, all factors of production are dash. Anybody who wants to answer? In a long run, all the factors of production are dash. ओके, अमृता, मला वाटतं कोणाला उत्तर देता येत नाही असं समजायचं का? तिला विचारायचं उत्तर आपण?
सानिया, जुईमा, प्रीतीश. Yes, ma'am. ओके, अमृता सांग बरं उत्तर तू. Variable. करेक्ट. ऑल फॅक्टर्स आर व्हेरिएबल. लॉंग रन मध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रिन्युअर, हे सगळे जे फॅक्टर्स असतात ते तुमच्या फंक्शनमध्ये बदलू शकतात, ते चेंज होऊ शकतात, तशी ॲबिलिटी असते. वेअर ॲज हे लक्षात ठेवा, इन अ शॉर्ट रन ओनली वन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन कॅन बी व्हेरिएबल. म्हणजे मॅक्झिमम एखादाच फॅक्टर ऑफ प्रोडक्शन तुम्ही चेंज करू शकता. राहील लक्षात तुमच्या? आता माझ्याकडून एक प्रश्न बघा, मी तुम्हाला सांगतेय. तुम्ही मी लिहून पण सांगते आणि तुम्हाला. येस, ओके, कूल. ऍक्च्युली माझा हाच क्वेश्चन होता अमृता. दॅट्स अमेझिंग. ओके, इन अ लॉंग रन ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आर डॅश असा प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न अमृताने टाकलाय, प्रॉफिट इज इक्वल टू TR मायनस डॅश. कोणी त्या टोटल रेव्हेन्यू मायनस डॅश. कूल. सानियाचं लगेच उत्तर आलेलं आहे आणि ती म्हणते टोटल कॉस्ट. तुमच्यापैकी कुणाला करेक्ट? महकने पण TC म्हणजे टोटल कॉस्ट असं उत्तर दिलंय. एनीबडी एल्स? कूल. जुईमाने पण बरोबर उत्तर दिलंय. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला हा प्रश्न. मग मला सांगा की प्रॉफिट मॅक्झिमायझिंग कंडिशन इन परफेक्ट कॉम्पिटिशन इज डॅश. प्रॉफिट मॅक्झिमायझिंग कंडिशन इन परफेक्ट कॉम्पिटिशन इज डॅश. हा माझा प्रश्न मी तुम्हाला टाकलाय आणि त्याचाच करेक्ट वैभवी. व्हेरी गुड. ऍक्च्युली करेक्ट उलटा प्रश्न आहे. तुम्हाला वैभवीकडून हा प्रश्न आलाय. येस अमृता, तुझा क्वेश्चन घेऊया, पण त्याआधी वैभवीचा. तो माझ्या क्वेश्चनशी मिळता जुळताय. when AR equal to MR equal to MC equal to AC the firm will get dash profit. सो आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग वैभवीच्या प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, पहिली गोष्ट, प्रॉफिट मॅक्झिमायझिंग कंडिशन इन परफेक्ट कॉम्पिटिशन इज डॅश. एनीबडी? तुम्हाला उत्तर येत आहे? नाही येते म्हणताय तुम्ही तुम्हाला हे उत्तर? Normal profit. नाही, ती कंडिशन असते. Normal profit. मी तुम्हाला उत्तर टाकलं. येस, तिने ते दिलेलं उत्तर आहे AR इक्वल टू MR इक्वल टू MC इक्वल टू AC. याच्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचं प्रॉफिट मिळेल वैभवी, सांग बरं. Super normal profit. करेक्ट, सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळेल आपल्याला असं म्हणते ती. बरोबर आहे का? महक म्हणाली आहे तसं का वैभवी म्हणाली होती? सांगा बरं. Normal profit मिळेल. करेक्ट, नॉर्मल प्रॉफिट मिळणार आहे. सानिया बरोबर आहे उत्तर. महक लक्षात ठेवशील ना, नॉर्मल प्रॉफिट मिळणार आहे. जेव्हा AR इक्वल टू MR इक्वल टू MC इक्वल टू AC असं असेल तर त्या पॉइंटला परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये नॉर्मल प्रॉफिट मिळतो. ओके, आता सुपर नॉर्मल प्रॉफिट इज ऑल्सो नोन ॲज डॅश. सुपर नॉर्मल प्रॉफिटला डॅश असंही म्हटलं जातं. काय उत्तर आहे त्याचं? अमृताचा क्वेश्चन आहे. सुपर नॉर्मल प्रॉफिट इज ऑल्सो नोन ॲज डॅश. सानियाने ॲबनॉर्मल प्रॉफिट असं उत्तर दिलंय. अरे वा, सगळ्यांनीच ॲबनॉर्मल प्रॉफिट असं उत्तर दिलंय. महकने पण. इज इट करेक्ट अमृता? Yes, ma'am. करेक्ट. सो पुढचा प्रश्न आलाय ऑलरेडी आपल्याकडे. अमृता, डॅश इज द प्राइज असं म्हटलंयस तू. थोडासा छोटा प्रश्न वाटतोय, पण कुणाला याचं उत्तर देता येईल का? डॅश. क्वेश्चन हा, म्हणूनच अमृता एकदा क्वेश्चन एलॅबोरेट कर. डॅश इज द प्राइज म्हणजे काय? ओके. उत्तर काय सांग बरं ह्या प्रश्नाचं तू घातलेल्या? Average revenue. करेक्ट. मग तुला असं म्हणायला लागेल, बघा क्वेश्चन काय. इन परफेक्ट कॉम्पिटिशन AR दॅट इज सॉरी तेच उत्तर आहे ना. इन परफेक्ट कॉम्पिटिशन डॅश कॅन बी ट्रीटेड ॲज अ प्राइस टू. येत आहे लक्षात? इन मार्केट
डॅश कॅन बी ट्रीटेड ॲज अ प्राइस टू. आणि त्यावेळी त्याचं उत्तर AR दॅट इज ॲव्हरेज रेव्हेन्यू असं येणार आहे. ओके, येतोय तुमच्या लक्षात नक्की हा प्रश्न? आणखी कुणाचे प्रश्न आहेत? येऊ द्या पटापट, तुम्ही काढले होते ना प्रश्न. ओके, सो मी असं टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू असा प्रश्न आहे मेहक. पुन्हा एकदा प्रश्न नीट कळला नाही. फॉर्म्युला आहे टोटल रेव्हेन्यूचा. ओके, कूल. सो आपल्याला असा प्रश्न घालायचा आहे, टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू डॅश अपॉन डॅश. सांगा बरं फॉर्म्युला. टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू डॅश अपॉन डॅश. मी प्रश्न प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी. हा, येस, नॉट अपॉन, मी चुकून अपॉनचं साइन घातलंय. इट इज TR इज इक्वल टू AR मल्टिप्लाइड बाय आउटपुट दॅट इज Q असं आपण करतो ना. टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू ॲव्हरेज रेव्हेन्यू दॅट इज प्राइस मल्टिप्लाइड बाय Q दॅट इज क्वांटिटी. व्हेरी गुड. पुढचा क्वेश्चन बघा. द कन्सेप्ट ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन वॉज इंट्रोड्युस्ड बाय डॅश. परफेक्ट कॉम्पिटिशनची जी क्वेश्चन, परत एकदा सांगणार. प्रोफेसर एडवर्ड. प्रोफेसर एडवर्ड चेंबरलिन यांनी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनची कन्सेप्ट सांगितली होती. वेरॅज कन्सेप्ट ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन वॉज पुट फॉरवर्ड बाय, सांगू शकतेस उत्तर काय आहे अमृता? अल्फ्रेड मार्शलला. करेक्ट, व्हेरी गुड. सानियाने एकदम लगेच उत्तर दिलं होतं. व्हेरी गुड सानिया. अल्फ्रेड मार्शल याने सांगितलेली ही कन्सेप्ट होती. ओके, आता मला सांगा की जर समजा तुमच्याकडे इक्विलिब्रियम तुम्हाला गाठायचा आहे, इफ यू वॉन्ट टू रीच आउट द इक्विलिब्रियम फॉर परफेक्ट कॉम्पिटिशन, डॅश इज द फर्स्ट कंडिशन. कुठली कंडिशन आहे? MR शुड बी इक्वल टू डॅश. व्हेरी गुड. MR is equal to MC. करेक्ट. फॉर इक्विलिब्रियम फर्स्ट कंडिशन इज MR इक्वल टू MC. मग आता मला सांगा सेकंड कंडिशन काय असेल त्याची? Marginal cost curve should intersect the marginal revenue curve from below. व्हेरी गुड अमृता. तुमच्या लक्षात येत आहे, मार्जिनल कॉस्ट कर्वने मार्जिनल रेव्हेन्यू कर्वला खालून इंटरसेक्ट केलं पाहिजे. शुड इंटरसेक्ट MC कर्व शुड इंटरसेक्ट MR कर्व फ्रॉम द बिलो. बरोबर, तुमच्या लक्षात येत आहे मी हे काय सांगते ते. आणखीन तुमचे क्वेश्चन येऊ द्या बरं. ओके, तोपर्यंत माझा एक क्वेश्चन सांगू मी तुम्हाला. ओके, क्वेश्चन बरोबर. डॅश इज अ सिच्युएशन ऑफ नो प्रॉफिट अँड नो लॉस. डॅश इज अ सिच्युएशन ऑफ नो प्रॉफिट अँड नो लॉस. आणि तुमच्यासाठी पर्याय आहेत सुपर नॉर्मल प्रॉफिट, ॲबनॉर्मल प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट अँड लॉस. पुन्हा एकदा. करेक्ट. सो पुन्हा एकदा क्वेश्चन विचारते. मला एक उत्तर मिळालंय, आपण बघूया ते उत्तर आहे का. बघा, डॅश इज द कंडिशन ऑफ नो प्रॉफिट अँड नो लॉस. ओके, येस, करेक्ट. वैभवी, जुईमा, श्रद्धा, अमृता यांनी सगळ्यांनी नॉर्मल प्रॉफिट असं उत्तर दिलंय आणि ते बरोबर उत्तर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड टू यू. सो आता बघा, जेव्हा फर्मचा ॲव्हरेज रेव्हेन्यू इज लेस दॅन ॲव्हरेज कॉस्ट, म्हणजे जेव्हा फर्मचा ॲव्हरेज रेव्हेन्यू हा छोटा असेल ॲव्हरेज कॉस्ट पेक्षा, द फर्म इज मेकिंग डॅश. ॲव्हरेज रेव्हेन्यू लहान आहे ॲव्हरेज कॉस्ट पेक्षा, त्या फर्मला काय होतो? प्रॉफिट, सुपर नॉर्मल प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट, लॉस. प्रॉफिट होईल का रे? रेव्हेन्यू कमी आहे,
कॉस्ट जास्त, खर्च जास्त आणि इन्कम कमी. करेक्ट. श्रद्धा आणि लॉस होईल त्यांना. ओके, व्हेरी गुड. सो लॉस असं त्याचं उत्तर आहे. याच्या पुढे बघूया. डॅश रेफर्स टू द मार्केट स्ट्रक्चर वेअर देर आर फ्यू फर्म्स प्रोड्युसिंग हेटरोजेनस or differentiated product. So dash refers to the market structure where there are few firms producing heterogeneous or differentiated product. काय बरं असेल? ऑलिगोपॉली. पुन्हा एकदा सांगणार? ऑलिगोपॉली. व्हेरी गुड. ऑलिगोपॉली असं असू शकतं. बरोबर. पण हेटेरोजेनसच नाही, फक्त होमोजिनस असू शकतं. मेहक, तुला काय वाटतं ह्याचं उत्तर काय असलं पाहिजे? ऑलिगोपॉली. करेक्ट. देन तुमच्या लक्षात येत आहे, आपण ऑलिगोपॉलीचा आज घेणार नव्हतो, पण हरकत नाही, आपण ऑलिगोपॉली पण बघितलंय. आता मला सांगा की जर समजा प्रश्न असा असेल की डॅश इज द मार्केट कंडिशन इन विच ऑल प्रोडक्ट्स आर होमोजिनस अँड दे हॅव नो ट्रान्सपोर्ट कॉस्ट, तर उत्तर काय येईल? डॅश. कॉम्पिटिशन. ओके, परफेक्ट कॉम्पिटिशन असं पहिलं उत्तर आलंय. आणि कोणी? श्रद्धाने पण परफेक्ट कॉम्पिटिशन म्हटलंय. वैभवीने पण. व्हेरी गुड. सो वी कॅन से परफेक्ट कॉम्पिटिशन हे उत्तर आहे. पुढचं बघा. आणखीन काही कुणाचे प्रश्न आहेत का सांगा मला. ओके, सो मी तुम्हाला प्रश्न घालते. ओके, प्रश्न असा आहे, द प्राइस when the price is lower than average total cost, ऐका हा, when the price is lower than average total cost there will be dash. that is तुमचे ऑप्शन आहेत शटडाऊन पॉइंट, इक्विलिब्रियम पॉइंट, लॉस पॉइंट आणि प्रॉफिट पॉइंट. जेव्हा तुमची प्राइस ही तुमच्या ॲव्हरेज कॉस्ट पेक्षाही छोटी असेल तेव्हा तुम्हाला कोणत्या पॉइंटला तुम्ही रीच करता? शटडाऊन पॉइंट, इक्विलिब्रियम पॉइंट, ॲव्हरेज लॉस पॉइंट, प्रॉफिट पॉइंट. शटडाऊन. व्हेरी गुड. आणि जुईमा, श्रद्धा, वैभवीनी पण तेच उत्तर दिलंय आणि मेहकनी पण की शटडाऊन पॉइंट. व्हेरी गुड. वैभवीने पण उत्तर, वैभवीचं पण उत्तर आलंय. व्हेरी गुड. आणखीन तुमचे काही क्वेश्चन आहेत तुम्ही टाकू शकता. ओके, सो तुमच्यासाठी प्रश्न बघा. डॅश इज इक्वल टू TRN मायनस TRN मायनस 1. बघा मी परत घालणार आहे. डॅश इज इक्वल टू TRN मायनस TRN मायनस 1. आता हा N मायनस 1 ऍक्च्युली पायाशी जे असतात ना लिहिलेले तसे आहेत. ओके, मार्जिनल रेव्हेन्यू. व्हेरी गुड. मार्जिनल रेव्हेन्यू ऑफ द एंड टर्म. व्हेरी गुड. तुमचे कोणाचे प्रश्न आहेत तुम्ही टाकू शकता का? तुमचे संपले? एवढ्या मोठ्या धड्यात एवढेच प्रश्न निघाले? ओके, मला सांगा की जेव्हा तुम्ही परफेक्ट कॉम्पिटिशनचा विचार करता तेव्हा देर इज नो डॅश कॉस्ट इन परफेक्ट कॉम्पिटिशन. देर इज नो डॅश कॉस्ट इन अ परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, आणि तुम्ही उत्तर देऊ शकता कोणत्या प्रकारची कॉस्ट ही परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये दिसत नाही? नाही लक्षात येते?
व्हेरी गुड. श्रद्धाने पहिलं उत्तर दिलंय सेलिंग कॉस्ट. तुम्हाला आणखीन कोणाला वेगळं उत्तर वाटतंय? कारण मला माहिती याची मल्टिपल उत्तर आहेत. सेलिंग कॉस्ट ज्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, पण आणखीन पण एका प्रकारची कॉस्ट आहे, ट्रान्सपोर्ट कॉस्ट. ओके, सेलिंग कॉस्ट हे बरोबर उत्तर आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघूया. अमृताने टाकलाय डॅश रेफर्स टू द प्राइस और रेव्हेन्यू पर युनिट ऑफ अ कमोडिटी सोल्ड. डॅश refers to the price or a revenue per unit of the commodity sold. सानियाने उत्तर दिलं ऍव्हरेज रेव्हेन्यू. आपण पुढची उत्तर बघूया कोणाची कशी येत आहेत ती. मुस्कानने ऍव्हरेज रेव्हेन्यू असंच सांगितलंय. जुईमाने पण ऍव्हरेज रेव्हेन्यू सांगितलंय. एनीबडी एल्स? कूल. श्रद्धाने, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मल्टिपल लोकांनी ऍव्हरेज रेव्हेन्यू असं उत्तर दिलंय आणि हे उत्तर बरोबर आहे. ओके, ऍव्हरेज रेव्हेन्यू हे उत्तर बरोबर आहे. सो तुम्हाला असं वाटतं की आपण इनफ गोष्टी बघितल्यात परफेक्ट कॉम्पिटिशन मधल्या? तुम्हाला आणखीन पण काही वाटतं की ह्या गोष्टी असतील असं? ओके, सो बोला ग बाळांनो, असं काही हरकत नाहीये बोलायला. सो आता असा विचार करा की आपण एका धड्याचं हे कम्प्लीट केलंय. मग तुम्हाला मी कॅपिटल बजेटिंगचे पण क्वेश्चन काढायला सांगितले होते, बरोबर ना? तुम्ही त्याचे मला सांगणार एमसीक्यूज. ओके, सो स्टार्ट. आता आपण कॅपिटल बजेटिंग वरचे बघूया. कॅपिटल बजेट मधल्या मी तुम्हाला सांगितलं होतं की पेबॅक पिरियड मेथड पर्यंतचे लिहायचे. सो तुम्ही विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. सांगा बरं. Dash is a process of conceiving, generating, evaluating, and selecting the most profitable investment. ओके, सो महकने असं उत्तर प्रश्न टाकलेला आहे की डॅश डॅश इज द प्रोसेस ऑफ, पुन्हा एकदा सांगणार, Conceiving, generating, evaluating and selecting the most profitable investment proposal or a project. कोणी सांगू शकतं याचं उत्तर काय येते? कोणती प्रोसेस आहे जी हे सगळं करते प्रोजेक्ट सिलेक्ट करण्यासाठी? सानियाने उत्तर दिलंय कॅपिटल बजेटिंग. श्रद्धाने कॅपिटल बजेटिंग म्हटलंय. एनीबडी एल्स? बरोबर आहे का महक उत्तर हे? Yes, ma'am. व्हेरी गुड. आता अमृताकडून प्रश्न आलाय पेबॅक पिरियड मेथड इज ऑल्सो नोन ॲज डॅश अँड डॅश. Payout period method. पे आउट पिरियड मेथड आणि दोन उत्तर होती याची. Payoff period method. पे ऑफ पिरियड मेथड. एनीबडी एल्स? तुम्हाला उत्तर द्यायचं आहे पेबॅक पिरियड मेथड, पीबीपी मेथड इज ऑल्सो नोन ॲज डॅश अँड डॅश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही खरंच खूप मस्त उत्तर देताय. आणखीन पुढचा प्रश्न कुणाला टाकायचा आहे, कुणाला विचारायचा आहे? व्हेरी गुड सानिया. श्रद्धा, गुड. एनीबडी एल्स? तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मी विचारू माझ्याकडनं? ओके, मी विचारते. That relates to long-term investment decisions. परत एकदा टाईप करशील मेहक? काय होतं माहितीये का, मला ऐकायला नीट म्हणजे ब्रेक होऊन येत आहे. प्रयत्न कर की टाईप करशील. तू तो प्रश्न टाईप करतेस तोपर्यंत मी श्रद्धाचा पुढचा प्रश्न विचारते. कॅपिटल बजेटिंग हेल्प्स टू रिड्यूस डॅश. कॅपिटल बजेटमुळे हे कमी होतं. हेल्प्स टू रिड्यूस डॅश. काय उत्तर असेल याचं? सानियाने म्हटलंय रिस्क. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? व्हेरी गुड. तो खूप जणांचं म्हणणं रिस्क आहे. तुला काय वाटतं, बरोबर आहे का श्रद्धा? बरोबर आहे रिस्क हे उत्तर? यप, व्हेरी गुड. सो पुढचा प्रश्न आलेला आहे आपल्याकडे, आपण तो वाचूया. ओके, डॅश इज नॉन डिस्काउंटिंग क्रायटेरिया. हो, हा तर आजचा होता रे. डॅश इज नॉन डिस्काउंट, नाही कालचा होता.
डॅश इज नॉन डिस्काउंटिंग क्रायटेरिया. काय बरं त्याचं उत्तर? डॅश इज नॉन कॅपिटल बजेटिंग असं आहे का उत्तर याचं? मला नाही वाटत याचं कॅपिटल बजेटिंग उत्तर आहे. याचं पेबॅक पिरियड मेथड असं उत्तर आहे. येस ना. सो त्याचं डॅश इज नॉन डिस्काउंटिंग क्रायटेरिया याचं उत्तर आहे पीबीपी मेथड, पेबॅक पिरियड मेथड. पुढचा प्रश्न बघा, जो श्रद्धा आणि सानिया, तुम्ही मेहेकच्या प्रश्नाचं उत्तर दिलेत का? डॅश रिलेट्स टू लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. ओके, कूल. सो त्याचं उत्तर कॅपिटल बजेटिंग असं आलंय. डॅश रिलेट्स टू लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. कॅपिटल बजेटिंग उत्तर बरोबर आहे का मेहेक? Yes, ma'am. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न येऊ देत. डॅश अँड डॅश मी विचारते ऐका हा. डॅश अँड डॅश आर टू different ways in which payback period can be calculated. Dash and dash are two different ways in which payback period can be calculated. Dash and dash are two different methods or ways in which payback period can be calculated. उत्तर माहितीये कोणाला याचं? Unit cash inflow or varying annual cash flow. व्हेरी गुड. आणि हे जुईमाने पण उत्तर दिलंय युनिफॉर्म अॅन्युअल कॅश इनफ्लो, आणि दुसरं त्याचं उत्तर आहे व्हॅरिंग अॅन्युअल कॅश इनफ्लो. व्हेरी गुड. मला माहिती होतं तुम्हाला ते टाईप करायला वेळ लागणार आहे, आय नो, म्हणूनच मी इतका वेळ क्वेश्चन सांगत होते. सो त्याचं दोन उत्तरं जी आहेत ती एक युनिफॉर्म अॅन्युअल कॅश इनफ्लो आणि व्हॅरिंग अॅन्युअल कॅश इनफ्लो. सगळ्यांनी खूप मस्त उत्तरं दिली आहेत. तुम्ही एकदम पटापट टाईप केलेत. आय होप की तुम्ही छान अभ्यास अशाच प्रकारे करत असाल. ओके, आता पुढचा प्रश्न तुमच्याकडून येतोय का मी विचारायचा आहे? ओके, मी विचारते. जर समजा सॉरी मी मराठीतून प्रश्न विचारायला सुरुवात केली. ओके, इफ मॅक्झिमम पेबॅक पिरियड इज 5 years and the payback period calculated for a project is 4.5 years. जर मी मॅक्झिमम ऍक्सेप्टेबल पीबीपी काय आहे 5 वर्षांचा, आणि मी जो कॅल्क्युलेट केला एका प्रोजेक्टचा तो आहे 4.5 years, दॅट प्रोजेक्ट कॅन बी डॅश. फर्स्ट ऑप्शन रिजेक्टेड, सेकंड ऑप्शन ऍक्सेप्टेड. जर समजा मॅक्झिमम पेबॅक पिरियड 5 वर्षांचा आहे आणि कॅल्क्युलेटेड प्रोजेक्टचा जो आहे तो आहे 4.5 years, सो मी तो प्रोजेक्ट ऍक्सेप्ट केला पाहिजे की रिजेक्ट केला पाहिजे? मॅक्झिमम पेक्षा कॅल्क्युलेट केलेला छोटा आहे की मोठा आहे? बघा, परत प्रश्न विचारते. मॅक्झिमम पेबॅक पिरियड ऍक्सेप्टेबल आहे 5 वर्षांचा, माझ्या प्रोजेक्टचा आहे 4.5 years. शुड आय ऍक्सेप्ट इट और रिजेक्ट इट? सो माझा पेबॅक पिरियड छोटा आहे पण मॅक्झिमम ऍक्सेप्टेबल मोठा आहे. सो ऍक्सेप्टेबल मोठा आणि त्याच्यापेक्षा मी कॅल्क्युलेट केलेला छोटा, म्हणजे प्रोजेक्ट ऍक्सेप्ट केला पाहिजे. येत आहे तुमच्या लक्षात? कन्फ्युजन क्लिअर झालं? Yes, ma'am. व्हेरी गुड. सो क्वेश्चन आलाय बघा. डॅश रेफर्स टू द चेंज इन रेव्हेन्यू अँड कॉस्ट ऑफ कॅपिटल. डॅश रेफर्स टू द चेंज इन रेव्हेन्यू अँड कॉस्ट ऑफ कॅपिटल. याच्यासाठी मुस्कानचं उत्तर आहे कॅश फ्लो, सानियाचं उत्तर आहे कॅश फ्लो, वैभवीचं उत्तर पण कॅश फ्लो आहे, श्रद्धाचं पण कॅश फ्लो आहे. एनिबडी एल्स? मला वाटतं हे उत्तर बरोबर आहे अमृता, राईट? मेजॉरिटीने आपल्याला उत्तर कॅश फ्लो असं दिलेलं आहे. तुला काय वाटतं? कॅश फ्लो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आपल्याला आणखीन काही क्वेश्चन आहेत का जे तुम्हाला डिस्कस करायचे? आहेत काही क्वेश्चन जे तुम्हाला मला विचारायचे?
मला विचारायचे किंवा एकमेकींना विचारायचे त्या बाबतीत? सांगा बरं. Yes, ma'am. टाक ना मग लवकर, किंवा विचारलंच तरी हरकत नाही. Dash dash is very simple method and commonly used in capital budgeting. ओके, कॅपिटल बजेटमध्ये अतिशय सिंपल असणारी आणि कॉमनली युज्ड असणारी ही मेथड आहे, डॅश मेथड आहे. डॅश डॅश इज अ सिम्पलेस्ट. परत एकदा सांग. Payback period method. करेक्ट. अमृताने पेबॅक पिरियड मेथड असं सांगितलंय. बरोबर आहे ना हे उत्तर? सगळ्यांना पटतंय? Yes, ma'am. ओके. सो श्रद्धाचा क्वेश्चन, मुस्कानने पण बरोबर उत्तर दिलंय. व्हेरी गुड मुस्कान. आता आपण श्रद्धाचा क्वेश्चन बघूया. डॅश डिसिजन वन्स टेकन आर नॉट इझिली रिव्हर्सिबल. असे डिसिजन्स जे एकदा घेतले तर ते परत पटकन बदलता येत नाहीत. डॅश डिसिजन्स वन्स टेकन आर नॉट इझिली रिव्हर्सिबल. जुईमाने उत्तर दिलंय. मी सांगत नाही उत्तर, तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल, पण तोपर्यंत बघूया तुमचं Capital सगळ्यांचं. expenditure, ma'am. करेक्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे का श्रद्धा? ओके, Yes, ma'am. कूल. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे? ओके, मला वाटतं की सगळ्यांचे प्रश्न झाले असावेत असं मला वाटतंय. सो तुम्हाला जर काही प्रश्न नसतील तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, उद्याला आपण मोनोपॉली आणि राहिलेला कॅपिटल बजेटिंगचा धडा हे बघणार आहोत MCQ साठी. आणि आपलं नॉर्मल सेशन असणार आहे ज्यात कॅपिटल बजेटिंगची लास्ट मेथड बघणार आहोत. ही लास्ट मेथड जरी बघून झाली नसली तरी तुम्ही त्याच्यावरचे MCQ उद्या काढून आणणार आहात, बरं का? नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि रेट ऑफ रिटर्न मेथड. बरोबर. सो हे दोन्हीचे वरचे MCQ आणि मोनोपॉली या धड्यावरचे MCQ तुम्ही काढून आणणार आहात. येस, व्हेरी गुड. सो तुम्हाला समजलंय सगळ्यांना? नक्की जमेल काढायला? जमेल असं मी होप करते. ओके, चालेल. सो आपण आता डायरेक्ट उद्या भेटूया. उद्याला पण असंच साधारण यावेळी भेटूया. तोपर्यंत प्लीज घरी राहा, अभ्यास करा आणि मुख्य म्हणजे बिलकुल बाहेर पडू नका गरज नसताना. प्लीज स्टे सेफ, यूज मास्क, क्लीन युअर हँड्स. तुम्ही सगळेजण खूप सुजाण आहात, खूप तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच. पण तरी हे स्वतःला बजावत राहा, कारण आपली सेफ्टी म्हणजेच आपल्या परिवाराची म्हणजे फॅमिलीची सेफ्टी असते. ओके, चलो देन, बाय गर्ल्स, हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. मजा करा, अभ्यासही बरोबरीने करा, परीक्षा जवळ येते. बाय. Bye, ma'am. बाय.